हाक दिली आणि आमच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही ओमकार थोरात आणि सनत सालवी दादांच्या पवित्र शुभ असे आमचे नरेंद्र जे पंच आपल्याला पाहायला मिळाले. आम्ही सरांना विनंती करू की या आपण आपला सन्मान आम्ही करतोय. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद पंचांसाठी. नरेंद्र माटेकर नेरुल आणि याच विभागात आपल्याच परिसरात ते राहतात आणि आज त्यांचं पंच म्हणून आपल्याला भूमिका पाहायला मिळाली. त्यानंतर आमचे मुख्य पंच आज आजच्या दिवसाचे आजच्या रात्रीचे निलेश म्हात्रे जर का असतील. आय थिंक ही ऑलरेडी डिपार्ट्स. सो थँक्यू पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार. ज्यांनी गुणसंख्या लेखन आणि समालोचन अशी दुहेरी भूमिका सांभाळली असे आमचे मित्र विजय म्हात्रे यांना मी विनंती करू की विजय या आपण आपला सन्मान आम्ही करणार आहोत. अमरदादा फोटोग्राफी आपण करणार आहोत. थँक्यू विजय. तुझं सहाय्य ॲज अ स्कोरर, ॲज अ गुणलेखक आणि ॲज अ कॉमेंटेटर सुद्धा लाभलं. मनापासून आभार. आणि यानंतर आम्ही आमचे प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याच्या साह्यानं स्पर्धा ब्रॉडकास्ट केली. कैलाश म्हात्रे ऑन बिहाफ ऑफ प्रेक्षक यूट्यूब वाहिनी इधर अविनाश शूटर और रोनक तांडेल. समबडी प्लीज कम जॉईन विथ अस. आम्ही करू तुमचा सन्मान. रोनक प्लीज जॉईन विथ अस. रोनक मनापासून आभार. व्हिमिक्स ऑपरेट ज्यानं केलं, स्कोर अपडेट ज्यानं केलं, क्षणचित्र ज्यानं टिपली, 4K हाय डेफिनेशन ॲक्शन रिप्ले आणि स्लो मोशनचं संपूर्ण चित्रीकरण ज्याला आपण म्हणतो लाईव्ह ब्रॉडकास्टिंग. आमचे लीड रोल प्लेयर, क्रिकेटचे जबरदस्त खेळाडू, करावे 11 करावे या टीमचे अप्रतिम खेळाडू. त्यानंतर आम्ही आमचे सिनियर समालोचक ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन नेहमीच केलं असे आमचे अमरदादा भोईर यांचा सन्मान आम्ही करू. आमच्या कराव्याचे गुणवान समालोचक अगदी आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून ते उभे राहिलेत. आज समालोचन सुद्धा त्याने फार छान केलं. अमरदादा भोईर यांचा सन्मान आपण या फ्रेममध्ये युवा चषकाच्या निमित्तानं करतोय. मुव्हिंग ऑन आम्ही पुन्हा एकदा राहुल घाडीगावकर जर का असतील तर या आपण तुमच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण सहाय्य मिळालं. राहुल प्लीज जॉईन विथ अस. कारण अगदी सनत दादा आपण जर का सांगितलं गेलं तर आपल्याकडे मैदान उपलब्ध नव्हतं किंवा विकेट उपलब्ध नव्हती. खरं तर अगदी कमी वेळेतच चला सर्व सेक्टर 18चे सर्व शिल्लेदार या. चला अभय या. अभय इकडे चला या. गणेश ये. गणेश. अक्षय चला या. सर्वांचा आम्ही सन्मान करू. अक्षय दादा या. येत्या दिवसामध्ये मैत्री चषकाच्या खरं तर भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अक्षय दादा या. सर्व युवा आहेत यांच्यासाठी सर्वात जास्त टाळ्या वाजायला पाहिजेत. कारण यांनी मैदान उपलब्ध करून दिलं, यांनी विकेट बनवली, यांनी मैदानाची आखीव रेखीव मांडणी केली, आमच्या आयोजन कमिटीला साथ दिली. आज पुन्हा एकदा कुमार सनत सालवी युवा सेना चिटणीस बेलापूर विधानसभा आणि ओमकार थोरात, त्याचबरोबर आमचे सिनियर श्रीकांत दादा आणि लीलाधरजी परब एल पॅड ऑन बिहाफ आम्ही तुमचं मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा व्यक्त करू. त्यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी फक्त एका आवाजावरती ज्याने कुठेतरी या स्पर्धेची बिडा उचलली नितेश भोईर याचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय स्पर्धेचे शिलेदार श्री सनतजी साळवे आणि श्री ओमकारजी थोरात यांना मी विनंती करेन. एक मराठी भाषेवरती जबरदस्त प्रभुत्व समालोचक म्हणून त्याने आपली ख्याती सर्वांनाच दाखवली आहे. पण कुठेतरी इव्हेंट्स मॅनेजमेंटमध्ये देखील कमी नाही आहे. कुठेतरी प्रेक्षक वाहिनीचे तुमच्या माहितीसाठी सर प्रेक्षक वाहिनी जे आपण ज्या अनुभवतोय त्याचे कुठेतरी प्रोप्रायटर आहेत कैलास म्हात्रे आणि नितेश भोईर. आणि ह्या स्पर्धेची बिडा त्यांनी देखील उचलली होती आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान ह्या मंचावरती आपण अनुभवतोय. त्याचबरोबर विघ्नेशजी मडवी यांना देखील आपण विनंती करतोय. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांचा देखील आणि कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची एक ओळख आहे. आयोजन असेल, नियोजन असेल, व्यवस्थापन असेल, टीमचं मॅनेजमेंट आणि सर्व गोष्टीमध्ये कुठेतरी हातभार लावल्यामध्ये
त्यांचं मोलाचं योगदान आहे असे विघ्नेशजी मडवी आमचे परममित्र यांचा सत्कार आणि सन्मान ह्या मंचावरती दोन ह्या स्पर्धेच्या शिलेदारांच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. चला 3:03 झालेत. एक 7 मिनिटांचं कॅल्क्युलेशन आहे. 7 मिनिटांमध्ये आपली 8 बक्षीस आपण उरकून घेऊया. सो अनदर पेशन्स ऑफ 8 मिनिट्स. वन्स अगेन थँक्यू सो मच ऑन बिहाफ ऑफ दिस इव्हेंट. अर्थातच युवा चषक 2026 चे दमदार आयोजक सनत सालवी, अर्थातच युवा सेनेचे चिटणीस बेलापूर विधानसभा आणि ओमकार थोरात उपविभाग अधिकारी नेरूल विभाग, या दोन युवकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. आणि आमचे श्रीकांत दादा यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. आणि आमचे युवा शिवसेनेचे पुन्हा एकदा शिल्लेदार, अर्थातच मगाशी जो उल्लेख केला कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. कमी वयामध्येच आज आमच्या लाईव्ह टेक्निकल टीमसोबत ते सातत्यानं कटिबद्ध राहिले. तसे विघ्नेश मडवी सर्वांच्या अथक परिश्रमातून या स्पर्धेला आपण घेऊन आलो. 2 रात्रीमध्ये पहिलं सुवर्ण पर्व आपण अनुभवलं. तब्बल काल आणि आज अशा 16 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेमध्ये 2 संघ विजेते ठरले. आणि आपण करतोय या स्पर्धेचा युवा चषक 2026चा मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, मुख्य बक्षीस वितरण सोहळा. पुन्हा एकदा युवा चषक 2026चं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जर का आपण अनाऊन्स केलं तर देर इज ओनली नेम and he is number 1 match winner player. name is Mr. हेमंत वाक्षे. हेमंत या आपण आम्ही ओमकार दादांना विनंती करू की आपण मॅन ऑफ द मॅचचं नामांकन द्यायचं आहे. वेल फ्रेंड अँड मेनी मोर टू कम. बिग हँड बाय फ्लॉट बंडी दादा. मेनी मोर टू कम. शुभेच्छा असतील हेमंत. गुड टू वॉच यू बॅक इन ॲक्शन आउटसाइड सीवूड्स, इस्पेशली नेरूल. सो वी हॅव बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज अँड देन रनर अप अँड चॅम्पियन टीम. 1 2 3 4 आणि 2 6 बरोबर अजून 5 मिनिटांचा अवधी. सो फर्स्ट अनाउन्समेंट, पहिलं नामांकन जाईल बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पर्धेचा युवा चषक 2026. देर इज ओनली नेम इन द लिस्ट अँड द नेम इज, टीमचं नाव आहे टीम सीवूड्स सेक्टर 48. अफलातून आउटस्टँडिंग बाउंड्री रायडर. वी वॉच हिम with his fielding skill and art. He is best fielder of the tournament. The name is Mr. Kiran. किरण या आपण लवकरच लगेचच आम्ही सन्मान करण्यासाठी सनत सालवी युवा सेनेचे चिटणीस बेलापूर विधानसभा आणि कुमार सनत सालवी या स्पर्धेचे दमदार आयोजक ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही next announcement best bowler किरण, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आय फॉरगेट. उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन जाईल. या स्पर्धेमध्ये 5 विकेट्स ज्यानं संपादित केले अँड आय लव वॉचिंग हिम विथ द बॉल. द नेम इज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वन्स अगेन टीम नेम इज सीवूड्स सेक्टर 48 आणि खेळाडूचं नाव आहे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज, one of the finest all-rounder of Seawood. Name is Yash Bise. Yash, many congratulations. Yash हा एक फायटर आहे. यश हा नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड वेर करून मैदानामध्ये खेळ करत असतो. यश हे क्रिकेटचं दुसरं स्पिरिट आहे. क्रिकेटचं दुसरं वेड म्हणजे यश भिसे. यश, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड गुड लक फॉर द नेक्स्ट जर्नी ॲज वेल. अभिनंदन. नेक्स्ट अनाउन्समेंट आपण करतोय. काल आणि आज अशा दोन्ही रात्रीमध्ये ज्यानं चांगला खेळ केला विथ द बॅट, खेळातला स्टँडर्ड ज्यानं मेंटेन केला त्याच्यासाठी टाळ्याही वाजल्या. 49 रन्स विथ द बॅट. बेस्ट बॅटर हे किताब जाईल. कलंबोली या टीमचा खेळाडू आहे बाळा. आम्ही विघ्नेश मडवी यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यासाठी पुढे यावं. बाला विल जॉईन विथ अस टू ॲक्सेप्ट
बेस्ट बॅटर अवॉर्ड, उत्कृष्ट फलंदाज 43 रन्स. आणि या लिस्टमध्ये रोनक मला असं वाटतं 39 या धावसंख्येवर हेमंत वाक्षे सुद्धा होते. 39 धावा हेमंत तुझ्या होत्या. सो यू आर सेकंड लीडिंग रन स्कोरर ऑफ द टुर्नामेंट. And best batsman goes to Bala from team Kalamboli. अक्षय सरुदे या पॅकरचं आपण अभिनंदन करूया, कलंबोली टीम. अँड इंडिव्हिज्युअल परफॉर्मर्सचं शेवटचं नामांकन देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा प्रवीणजी अहिरे साहेबांना विनंती करू की आपण आपल्या समवेत यावं. And man who contributed with the bat, with the ball, with his fielding skill and a leadership skill as well. 4 डिपार्टमेंटमध्ये ज्यानं अफलातून खेळ केला, गोलंदाजी केली, फलंदाजी केली, क्षेत्ररक्षण त्यानं केलं, यष्टिरक्षण त्यांना आपण खेळ करताना आपण पाहिलं. आणि एकंदरीतच आय वॉच हिम ऑल अराउंड दिस सी टाईप ग्राउंड, ज्याचा खेळातलं स्टँडर्ड आपण पाहिलं. अफलातून खेळ, विथ द बॅट 50 रन्स, विथ द बॉल 2 विकेट्स, अँड विथ हिज लिडरशिप स्किल, अंडर प्रेशर ज्यानं संपूर्ण टीमला हाताळलं. आणि जो खरं तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन आपण पाहत आहे. खेळाडूचं नाव आहे, टीमचं नाव आहे कलंबोली, आणि खेळाडूचं नाव आहे देर इज ओनली नेम अँड द नंबर 1 मिस्टर अक्षय. 50 धावा, 2 विकेट्स. अक्षय न थकणारा खेळाडू, न थांबणारा खेळाडू, कधी हार न मानणारा खेळाडू. त्याचं लेझर आहे फोकस ऑन अ बॉल ॲज अ विकेट कीपर. त्याची लिडरशिप स्किल, त्याची बॅटिंगची स्किल, त्याची बॉलिंग स्किल, ऑल अराउंड कम्प्लीट पॅकेज प्लेअर. अक्षय ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. प्रवीणजी अहिरे आणि आमचे सर्व सन्माननीय अतिथी यांच्या संयुक्त हस्ते आपण देतोय हे नामांकन मॅन ऑफ द सिरीज. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय. अँड देन the time to cheer up the moment, runner-up team Kalamboli. Runner-up team Kalamboli. All the team members, please join with us. Runner-up team उपविजेता जाईल टीमचं नाव आहे कलंबोली. नितेश 11 कलंबोली. नितेश नावातच जादू आहे ना. नितेश 11 कलंबोली. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड गुड लक फॉर द नेक्स्ट गेम. खेळ चांगला झाला. रनर अप टीम कॅश प्राइज ऑफ 15,000 अँड अ ट्रॉफी. मानाचा करंडक. अँड चॅम्पियन टीम काय थीम आहे का यश? हे म्हणतं काय थीम बंटी दादा काय? बिकॉज सीवूड्स रिप्रेझेंट्स क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. सो काही नवीन काय करायचं आहे का? लवकर या, पुढे या, समोर या. म्हणजे काय करायचं असेल, व्हिडिओ वगैरे काढायचं असेल करून घ्या. चला आपण चॅम्पियन टीमला इन्व्हाइट करूया. टाइम टू सेलिब्रेट द मोमेंट, टाइम टू सेलिब्रेट द इव्हेंट, अँड टाइम टू सेलिब्रेट द विक्ट्री. अँड द चॅम्पियन टीम नेम सेक्टर 48 सीवूड्स करावे, नेरूळ, नवी मुंबई. अँड टीमचं नाव आहे सेक्टर 48 करावे. ऑल द टीम मेंबर्स, कॅप्टन यश भिसे, वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर यश मोरे, हेमंत वाक्षे, श्रेयस, त्यानंतर रोहन, त्यानंतर आमचे फ्लाइंग श्रीकांत. चला या सर्वांनी. बंटी दादा प्लीज लीड. बंटी दादा पॅक केलंय का टीम? क्या बात आहे. बंटी दादाने किती सॅक्रिफाईस केलं बघा. त्याला ठाऊक आहे की बेस्ट टीम उतरली आहे आणि आज बाहेरून ज्यानं चांगला सपोर्ट केला. बंटी दादा अभिनंदन. साहिल अभिनंदन, रोहन अभिनंदन, मुकेश अभिनंदन, प्रणित अभिनंदन, यश अभिनंदन, युग अभिनंदन, रोहन अभिनंदन, अँड किरण अभिनंदन. विजयाची शिक्कामोर्तब युवा चषक 2026 अंडरम क्रिकेट प्रकाश झोतातील स्पर्धा आणि चॅम्पियन टीम सेक्टर 48 सीवूड. हिप 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 गणपती बाप्पा. कॅश प्राइज ऑफ 30,000 अँड अ ट्रॉफी. चला शेवटचा संवाद कोण करेल? बंटी दादा, कॅन यू प्लीज सम थँकफुल वर्ड्स प्लीज.
बंडी दादा या पण तुम्ही छान बोलता मला ठाऊक आहे. चला आणि बाला मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन आपण शेअर करतोय. बाला प्लीज जॉईन विथ अस. सो हे मॅन ऑफ द सिरीजचं जे नामांकन आहे ते बाला या खेळाडूला अक्षयनं शेअर केलं. अक्षय कॅन यू जॉईन विथ द फोटो प्लीज. अक्षय 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 कॅन यू जॉईन इन द फोटो प्लीज. या आणि मॅन ऑफ द सिरीजची जी ही ट्रॉफी आहे अक्षयनं त्याच्या टीममेटला डेडिकेट केली आहे. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड गुड वॉचिंग यू कीपिंग द स्पिरिट ऑफ द गेम ॲट लेवल अप. खेळातलं खरं तर सौंदर्य ज्यानं जपलंय, खेळातली प्रामाणिकता ज्यानं जपली आणि आज इमोशन्स शेअर करत असताना क्रिकेट हा भावभावनांचा खेळ. अक्षयनं सांगितलं की आम्ही बालासोबत ही ट्रॉफी शेअर करतोय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन कलंबोली आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन टीम सीवूड सेक्टर 48. आणि इथे हा युवा चषकाचा खेळ संपन्न झाला असं आपण डिक्लेअर करूया. विजेत्या टीमचं अभिनंदन, पराभूत झालेल्या टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सर्व घटकांचं मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट. आणि एक अनाउन्समेंट सुद्धा अशी असणार आहे लाईव्ह मध्ये आपण कव्हर करतोय की बरोबर दिवाळी झाली पुढच्या वर्षी सीझन आपण जसं दसरा सुरू झाला की पहिलं पर्व 50,000ची हीच स्पर्धा याच क्रीडांगणावर किंवा क्रीडांगण बदलेल पण टायटल असणार आहे युवा चषक सुवर्ण दुसरं पर्व.